हवामान विभागाकडून रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। जुलैच्या पहिल्या 15 दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस। मात्र अद्यापही विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं, पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र नियमित वेळेत सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, वेरूळचा सीतान्हाणी धबधबा प्रवाहित। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे नद्या नाल्यांना पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस, मात्र अजूनही हवा तितका पाणीसाठा जमा झाला नसल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जालना शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अहमदनगर शहरासह परिसरात पावसाची हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला, मात्र रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालक मात्र त्रस्त। वाशिममध्ये पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला, पेरण्यांची लगबग। मुसळधार पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती, पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का, उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल। स्थानिक पोलीस वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या वाशिमच्या शासकीय निवासस्थानी, आरोपांसंदर्भात माहिती देण्यासाठी खेडकरांनी पोलिसांना बोलावलं। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला, तर दुसरीकडे या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली। अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती। IAS होण्यासाठी पूजा खेडकरकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कोट्याचा उपयोग, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेडकरांकडून विविध सरकारी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केल्याचं समोर। पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर पूर्णतः फिट असल्याचं फिटनेस सर्टिफिकेटमधून उघड। खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळा UPSC परीक्षा दिल्याचंही समोर। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शनही समोर। पालिकेच्या YCM रुग्णालयातूनही अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याची माहिती। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर गुडघ्यात 7% अधू, पण दिसत नसल्याचं तपासात निष्पन्न झालं नव्हतं। पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळेंची माहिती। दिल्लीच्या समितीसमोर माझं म्हणणं मांडेन, पूजा खेडकरांची माहिती, तर दोषी आहेच हे गृहीत धरणं चुकीचं, खेडकरांची प्रतिक्रिया। खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याचं समोर। पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण केला होता। पूजा खेडकर यांच्या वडिलांवर ओबीसी आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल। 18 जूनला बेकायदेशीर जमाव जमवून रास्ता रोको केल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातील बंगल्याला कुलूप कोणी लावलं असा प्रश्न उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे आजपासून विधानसभा निहाय दौरे सुरू करणार। आज कर्जत आणि उरण विधानसभा दौरा करणार। नृसिंहवाडी दत्त मंदिराचा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। कृष्णा आणि पंचगंगेचं गाभाऱ्यातील पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आज विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, शाहू छत्रपतींची मागणी। विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांच्यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर अतिक्रमण केलेली 2 आस्थापनं प्रशासनानं काढली। संभाजीराजे छत्रपतींचा 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या। विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबणार, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका।
गुन्हा दाखल झाला आहे का हे पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. विशाळगडावरच्या कारवाईला धार्मिक रंग देऊ नका, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन. ज्या 2 घरांवर सर्वात आधी कारवाई झाली ती हिंदूंची घरं होती, संभाजीराजेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील जातीय तणाव निर्माण करण्यास संभाजीराजे छत्रपती कारणीभूत, त्यांना तातडीनं अटक करा, मुस्लिम बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकान तोडण्यात आली. सरकारनं याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी. विशाळगडावर हिंसक घटना सुरू, संभाजीराजेंचा हिंसक घटनांसाठी पुढाकार हे दुर्दैव, कोल्हापूर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, इम्तियाज जलील यांचा आरोप. विशाळगडावर ज्या कुटुंबांवर अन्याय झाला त्यांना इंडिया आघाडीकडून मदत घेऊन जाणार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची माहिती. सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून मदत करणार, पाटलांची प्रतिक्रिया. लातूर नीट पेपरफुटी प्रकरणी 3रा आरोपी एन गंगाधरप्पाला 19 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, गंगाधरप्पाची सीबीआय कोठडी संपली. म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंग्सवर तुर्तास म्हाडाकडून कारवाई नाही, होर्डिंगसाठी मुंबई महापालिकेनं परवानगी दिल्यानं पालिकेच्या कारवाईनंतर म्हाडा कारवाई करेल. राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान, लवकरच सुनावणी. हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी याचिका दाखल केली होती. छगन भुजबळ महाविकास आघाडीमध्ये आले तर स्वागतच करू, आजही भुजबळांची शरद पवारांशी बांधिलकी घट्ट, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं सूचक वक्तव्य. सरकारनं आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय आश्वासनं दिली हे आधी स्पष्ट करावं, प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार उत्तर देतील, मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंदच आहेत, अनिल देशमुख यांचं वक्तव्य. छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर निफाड, लासलगाव, येवल्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार, तर येवल्यातील शिवसृष्टीच्या कामाचीही पाहणी करणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार. 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती. अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांची माहिती. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, जोपर्यंत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये 200 मुस्लिम बांधवांना ठाकरे गटात प्रवेश मिळालाय, शिवसेनेचे नेते अभिजित ढेपे आणि प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात मुस्लिम युवकांनी पक्षप्रवेश केला. मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, पिंपळेंनी धमकी दिल्याचा अर्जुन लोणारे यांचा आरोप. अर्जुन लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंच त्याला फोनवर जाब विचारला, आमदार हरीश पिंपळेंची माझ्याशी बोलताना प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंवर आम्हाला 1% विश्वास नाही, शरद पवारांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं घ्यावा, त्यांनी मराठा समाजाला समजावून सांगितलं तर नक्कीच तोडगा निघेल, लक्ष्मण हाकेंना विश्वास. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कुठेही शांत बसलेलं नाही, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू, देसाईंची माहिती. चंद्रकांत खंडोरे ज्यावेळी पराभूत झाले त्याचवेळी कारवाई झाली असती तर विधान परिषदेत काँग्रेसवर ही परिस्थिती उद्भवली नसती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राज्य महामंडळाची 10वी 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार, 8 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरू राहील. 10वीच्या परीक्षेसाठी 28,976 तर 12वीच्या परीक्षेसाठी 56,845 विद्यार्थ्यांची नोंद. समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपलीही साक्ष नोंदवा, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांची हायकोर्टात याचिका, या याचिकेवर आज सुनावणी होईल. सांगलीच्या जत तालुक्यातील नेहा ज्वेलर्समध्ये चोरी, दुकान फोडून 7 ते 8 किलो चांदी चोरीला. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये बंद घरात चोरी, कुलूप तोडून दागिन्यांसह 27,000 रुपये लंपास.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा अनोखा उपक्रम। औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू। ठाण्यातल्या खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन। घोडबंदर परिसरात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। महानगरपालिका आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याच्या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचा मोर्चा। अंमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। अकोले तालुक्यातल्या कोतुळमध्ये गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू। दुधाची हंडी फोडत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त। वर्ध्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार, कर्मचाऱ्यांचा इशारा। शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी 6,830 पदं बाह्य स्रोतामार्फत भरण्यास शासनाची मान्यता। यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।